आजपासून राज्य विधिमंडळाचं 3 दिवसाचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे। विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आलेल्या 288 उमेदवारांना हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर शपथ देतील। महायुतीला मिळालेल्या विजयामुळे विधानसभेमध्ये विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या अर्धशतकापर्यंत सीमित राहिलेली आहे। त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे। दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित उमेदवारांचा शपथविधी होणार असून या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड हेच या अधिवेशनातलं प्रमुख कामकाज असणार आहे। तर या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषणही होणार आहे। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी अधिक बोलूया। तुषार, हे विशेष अधिवेशन 3 दिवसांचं आहे, शपथविधी होणार आहे, विधानसभा अध्यक्षांची कदाचित निवड होऊ शकते, काय अधिक सांगाल? सुवर्ण राज्याचं विशेष अधिवेशन हे 3 दिवस असणार आहे, 7, 8 आणि 9 तारीख। 7 आणि 8 या 2 दिवसामध्ये राज्यातले जे सर्व नवनिर्वाचित आमदार आहेत त्या सर्व आमदारांचा शपथविधी पार पाडताना पाहायला मिळणार आहे। आणि अर्थात सोमवारी म्हणजे विधानसभा अध्यक्षांची निवड प्रक्रिया आपल्याला पार पाडताना पाहायला मिळणार आहे। कारण की आता आपण पाहिलं असेल तर कालच हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांनी राज्यपालांसमोर आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळाली। मात्र विधिमंडळाच्या अध्यक्षपदी जर एखाद्या आमदाराची निवड करायची असेल अध्यक्ष म्हणून तर त्या ठिकाणी आपल्याला सर्व आमदारांचं बहुमत लागणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळे सोमवारी राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सुवर्ण, नक्की। आणि विरोधी पक्षनेते संदर्भात काय निर्णय होऊ शकतो, कारण तिन्ही पक्षांमध्ये कुणाकडेच एकाकडे 27 आकडा नाहीये आमदारांचा। सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे की जरी आमची संख्या जास्त असली तरी आम्हाला विरोधकांचा आवाज ऐकायचा आहे। विरोधक आमच्यामध्ये ज्या प्रकारच्या काही सुधारणा घडवण्याचं काम सांगतील ते आम्ही करणार आहोत। मात्र ज्या तांत्रिक बाबी आहेत, 288 आमदारांपैकी जवळपास 10% आमदार हे विरोधी पक्षांचे एका पक्षाचे असावे लागतात। मात्र सध्या कोणत्याही पक्षाकडे 29 आमदारांची संख्या नाहीये। आपण पाहिलं असेल तर शिवसेना पक्षाकडे जवळपास 20 आमदार आहेत। मात्र इतर पक्षांमध्ये जर आपण संख्या पाहिली असेल सर्व पक्षांमध्ये तर ती संख्या नगण्य असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं तांत्रिक बाबींवरती स्वतः विधिमंडळ कार्यालय या संदर्भातला काय निर्णय घेत आहे, विधानसभा अध्यक्षांकडे ही महत्वाची भूमिका असते। विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की विरोधी पक्ष संदर्भामध्ये सुरुवातीला एक बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेता कोण असावा, हा विरोधी पक्षनेता कसं केला जाईल, कारण की आकड्यांचं जे गणित आहे 29 आकड्यांचं ते जमत नाही। त्यामुळे जर ते करायचं असेल तर मुख्यमंत्री असतील, विधानसभा अध्यक्ष असतील, हे एकत्र बसून हा निर्णय घेताना पाहायला मिळेल। दूसरी बार दापोली कॉन्स्टिट्यूएंसी से लोगों ने मुझे अपॉर्चुनिटी दी है। दूसरी बार मैं आमदार की इस नाते मैं शपथ लेने वाला हूँ। तो मेरे ख्याल से मैं खुद को भाग्यवान समझता हूँ और ये जो अपॉर्चुनिटी जो भी पब्लिक ने मुझे दी है उसका अच्छा उपयोग करके लूँगा। लगातार जो है टीका टिप्पणी की जा रही थी, पर्सनल अटैक किए जा रहे थे, राजनीति में आपके खिलाफ आंदोलन भी कई बार किए गए, किस तरीके से जवाब देना? विधान भवन के इसी एरिया में इसी स्टेप्स पे खड़े होके 50 खोके बोके गद्दार ऐसे करके हम सब MLAs को हमारे ऊपर एक एलिगेशन किए गए थे। लेकिन मेरे ख्याल से उसको जो भी जवाब है वो लोग दे चुके हैं। आज शिवसेना के सबसे ज़्यादा MLAs आज चुन के आए हैं। अब मेरे ख्याल से यही जवाब है और विकास के माध्यम से हम विरोध के लोग जो भी हमारे ऊपर एलिगेशन करने के लिए जो भी ट्राई कर रहे हैं उसका जवाब हम विकास के माध्यम से देंगे। विधानसभा क्षेत्र में 5 साल में क्या कुछ जो है विकास कार्य किए जाएंगे, किन मुद्दों को प्राथमिकता दी जाएगी, कहाँ? नहीं, बहुत सारी चीज़ें। हमारा कोंकण रीजन स्पेशली जॉब क्रिएशन के बारे में काफ़ी पीछे है। हमारे यहाँ पे इंडस्ट्रीज काफ़ी कम है, इसलिए एम्प्लॉयमेंट कम है। आई थिंक हमारा फोकस उस पर ज़्यादा रहेगा और इरिगेशन हमारे कोंकण में कम है, तो आई थिंक इन 2 चीज़ों पे हमारा ज़्यादा फोकस रहेगा। न्यूज 18 लोकमतची जर टीव्ही स्क्रीन तुम्ही बघाल तुम्हाला विशेष माहिती सुद्धा मिळेल। ती माहिती अशी आहे की यावेळेला 57 आमदार आहेत जे नव्यानं शपथ घेणार आहेत, आमदार झालेले आहेत आणि नव्यानं विधानसभेत आलेले आहेत। विधानसभेत आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडतोय। आज आणि उद्या विधानसभेत नव्या आमदारांचा शपथविधी होईल। 15व्या विधानसभेमध्ये 78 नवे आमदार आहेत।
नव्या चेहऱ्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक 33 आमदार आहेत. शिवसेनेचे 14 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 नवे आमदार आहेत. उबाठाचे 10, काँग्रेसचे 6 आणि शरद पवारांच्या पक्षाचे 4 नवे आमदार आहेत. आज आणि उद्या हे सगळे 288 आमदार शपथ घेतील. अपक्ष किंवा इतर छोट्या पक्षांचेही 3 आमदार पहिल्यांदाच विधानसभेत आलेले आहेत. 15व्या विधानसभेमध्ये 78 नवे आमदार आहेत. यावेळेला पहिल्यांदा विधानसभेमध्ये हे 78 नवे आमदार शपथ घेणार आहेत. एकूण 288 आमदार शपथ घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक विधान भवन परिसरामध्ये होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान भवन परिसरात बैठक होतीये. नवनिर्वाचित आमदार सभागृहामध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्यांदाच प्रवेश करणार आहेत, त्यामुळे ही बैठक होणार आहे. विधान भवन परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नवीन आमदार आहेत, जे पहिल्यांदाच विधान भवन परिसरामध्ये दाखल होणार आहेत, त्यांच्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली असं कळतं. पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्या आमदारांकरता ही बैठक आहे. अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया. विधान भवन सारख्या पवित्र मंदिरामध्ये आल्याचा आनंद असून हा संगमनेरकरांचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया दिली आमदार अमोल खताळ यांनी. अमोल खताळ हे तेच आहेत जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गजांना पराभवाची धूळ चरून अमोल खताळ हे विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. विधानसभेमध्ये ते बसतील. संगमनेरचा हा अमोल खताळ हे व्यक्तिमत्व आमदार म्हणून ते निवडून आले. बाळासाहेब थोरातांना त्यांनी पराभूत केलं आणि त्यानंतर ते या परिसरात आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की या पवित्र मंदिरात येऊन आनंद झाला. विदाउट पास आतमध्ये इथं जेव्हा आलात तेव्हा कसं वाटलं, त्याचं स्वागत केलं तिथं? निश्चितच आज पहिल्यांदी आमदार म्हणून आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व जो काही स्टाफ आहे इथला त्यांनी सुद्धा मला ओळखलं तर तुम्ही संगमनेरचे आमदार जॉईन केलं. आणि आज या पवित्र मंदिरामध्ये येताना अतिशय आनंद होतो. आज माझ्या संगमनेरकरांचा सन्मान होतो असं मी म्हणतो. आज वेटिंग नाही, आज डायरेक्ट आज डायरेक्ट आलो आणि आज 11 वाजता आम्हाला 10 वाजता बोलवलेलं आहे पक्षाने. परंतु आज सुरुवातीचा पहिला दिवस असल्यामुळे मी सुद्धा इथं काय घडतंय तर कशा पद्धतीने कामकाज चालेल, कशा पद्धतीने सगळ्यांबरोबर ओळख पाळख होईल त्या दृष्टीने आज मी थोडा लवकर आलो. विरोधकांची या ठिकाणी वक्तव्य केली जातात. ममता बॅनर्जींनी असं म्हणलंय महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे अनस्टेबल सरकार आहे, कारण की भाजपाचा दोन्ही घटक पक्षांशी जे नातं असायला हवं घट्ट ते नाहीये. मला वाटतं की ममता दिदींबरोबर संजय राऊतांचा फोन कॉल झाला असेल, त्यामुळे संजय राऊतांसारखं काहीतरी अपच्छरित विचलित असं काहीतरी बोलण्याचं काम ममता दिदी करतायत. महाराष्ट्रातलं सरकार हे भक्कम सरकार आहे. भारतीय जनता पार्टीकडे स्वतःकडे 137 आमदार आहेत. शिवसेनेकडे 57+3 अपक्ष असे 60 आमदार आहेत. अजितदादांकडे 41+1 असे 42 आमदार आहेत. त्यामुळे जवळजवळ 237 आमदारांच्या बळावरती हे सरकार अतिशय मजबूत, सक्षम, ज्याला विरोधी पक्ष नेता नाही असं हे सरकार आज आमच्याकडे आहे. दुसरीकडे ममता बॅनर्जींनी काँग्रेसवर देखील टीका केलेली आहे. जी इंडिया आघाडी मी फॉर्म केली होती, मी तयार केली होती, त्या इंडिया आघाडीला माझा चेहरा नकोय. नाही, निश्चितपणे ममता दिदी सारखी एक सक्षम नेता ही कधीच राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधीला आवडणार नाही. कारण त्यांना इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसचंच वर्चस्व असलेली आघाडी हवी. त्यामुळे ममता दिदी सारखी सक्षम नेता हे ते कधीच सहन करू शकणार नाही. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते प्रसाद लाड. ग्रेट. हे थेट प्रक्षेपण आपण बघतोय. विधान भवन परिसरातले एक आमदार आता विधान भवन परिसरामध्ये यायला लागलेले आहेत. 3 दिवसांचं हे विशेष अधिवेशन आहे. 288 आमदारांचा आज आणि उद्या शपथविधी होईल. त्यामध्ये 78 आमदार असे आहेत जे पहिल्यांदाच विधान भवन परिसरामध्ये येत आहेत, विधानसभेमध्ये पाय ठेवतील. गुलाबराव पाटील गुलाबराव आपल्याला दिसत आहेत. गुलाबराव हे शिवसेनेचं नेतृत्व करतायत आणि आपण बघतोय की सगळे आमदार येत आहेत. आज आणि उद्या शपथविधी होत आणि परवाच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. त्याच दिवशी विरोधी पक्षनेता सुद्धा निवडला जाईल. गुलाबराव पाटील आपल्याला ह्याच्यामध्ये विधान भवन परिसरामध्ये आलेले दिसत आहेत.
याआधी आपल्याला एक एक नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येत होत्या. प्रसाद लाड आपल्या प्रतिनिधींशी आता बोलले, त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि त्याआधी आपल्याला संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे दिसले होते. अजून एक महत्त्वाची बातमी येते. या घडीची बातमी महत्त्वाची काय बघूया. आमदार राजेश मोरे शपथ घेणार आहेत. हे कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार आहेत. राजेश मोरे आमदारकीची ते शपथ घेतील. काय सांगाल साहेब, आज पहिला दिवस आहे, शपथविधी आहे नवनिर्वाचित आमदारांचा. मात्र सर्वांचं लक्ष लागले आहे ते म्हणजे खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरती. एक निश्चित आहे, आम्ही वारंवार सांगितले की याची चर्चा अतिशय सकारात्मक सुरू आहे. याचे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेनं दिलेले आहेत, शिवसेनेच्या आमदारांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. परंतु खाते वाटपावर आपण पाहतोय की कुठेतरी रस्सीखेच जी आहे ती सुरू आहे, स्पर्धा सुरू आहे. काय नेमकं कुठेही रस्सीकेस सुरू नाही. रस्सीकेस सुरू आहे असं आपल्याला वाटतं, परंतु या सगळ्या बाबतीमध्ये अतिशय सन्मानपूर्वक चर्चा चालू आहे. अतिशय संयमानं आणि अतिशय चांगली चर्चा तिन्ही नेते मंडळी करतायत. लवकरात लवकर याचा निर्णय हे तिन्ही नेते तुम्हाला सांगतील. नवीन मंत्रिमंडळ विस्तार केव्हा? 11 तारखेला होईल असं सांगितलं. 11 तारखेला होईल, 13 तारखेला होईल, 14 तारखेला होईल, या महिन्यात होईल, या वर्षी होईल की पुढच्या वर्षी होईल हे तीन नेतेच सांगू शकतात, पण लवकरात लवकर होईल. पण एक आहे की या अधिवेशनात आता जी विरोधी पक्ष अतिशय कमी संख्येने आहे, त्यामुळे कसं काम करतात? विरोधी पक्ष जरी कमी असला तरी लोकशाहीतला तो एक भाग आहे. जे कोण विरोधी पक्षामध्ये निवडून आलेले आमदार आहेत त्यांचा देखील विकासात्मक सन्मानपूर्वक आम्ही विचार करू. आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विचार करतील. ते ज्या पद्धतीनं राजकारण करतात आकसाचं, तसं राजकारण आमच्याकडनं होणार नाही. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मैत्रीला विचारल्याशिवाय पुढचे निर्णय ते घेणार नाही. त्यामुळे जर दोघांना पोषक वाटत असेल तर दोघंजण त्या गोष्टीचा निर्णय घेतील, आदरणीय शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी. सर, विधानसभा अध्यक्षाची निवड देखील या पूर्णवेळ विधानसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनामध्ये केली जाणार आहे. आपल्याकडे पूर्ण बहुमत आहे. महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षामध्ये आपण आता उमेदवार द्यायचा की नाही याबाबत मतमतांतर आहे. बहुमत नसताना उमेदवारीचा विचार करून हे बघा, आमच्याकडे बहुमत आहे आणि मला तरी असं वाटतं की त्यांनी उमेदवारी अर्ज केला तरी त्याचा काही फरक पडणार नाही. पण शेवटी बहुमताच्या जोरावर या ठिकाणी त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सरळ बिनविरोध निवडणूक ही केली गेली पाहिजे. अच्छा, आपण बघतोय अजित पवार यांची 1000 कोटीची संपत्ती आयकर विभागाने जप्त केली होती. मात्र त्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्यामुळे प्रामाणिकपणे कराडकरांसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी मी कायमस्वरूपी काम करत राहीन. कराडचे जे कोणते प्रमुख मुद्दे आहेत, जे कोणते प्रमुख प्रश्न आहेत जे तुम्ही सभागृहामध्ये मांडणार आहात? प्रामुख्यानं कराडमध्ये MIDCचं अपग्रेडेशन हे 5 स्टार MIDC मध्ये व्हावं. रोजगाराच्या निमित्तानं तरुण पिढीला नव्यानं संधी तिथं उपलब्ध व्हावी. त्याबरोबरच कराडच्या नागरी सुविधांच्या बाबतीमधले जे काही प्रश्न असतील आणि एक दैदिप्यमान परंपरा असणारं आमचं कराड, या कराडच्या विकासासाठी ज्या काही नाविन्यपूर्ण योजना आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून करता येतील त्या करण्याच्या बाबतीमध्ये माझा पुरेपूर प्रयत्न राहील. राज्यातले असे मोजके बोटावर मोजणे आहेत की काही आमदार हे जॉईंट क्लिअर म्हणून ठरले गेले, त्यात तुमचं देखील नाव होतं. अर्थात तुम्ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केला. मात्र या पुढची लढाई कशी तुम्ही पाहता? खरं तर माझ्या मनामध्ये एकच आहे की कराडकरांनी आपल्याला जे प्रेम दिलंय त्या प्रेमाला, त्या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी एक सेवक म्हणून काम करत राहायचं. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि सामान्य कार्यकर्ता म्हणूनच भविष्य काळामध्ये माझी ओळख राहिली पाहिजे अशा पद्धतीचा माझा विचार आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी कराडचे आमदार अतुल भोसले. मी कराडच्या जनतेचा सेवक आहे आणि त्यांच्यासाठी जे जे काम करावं लागेल ते सर्व काम करणार असल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकांशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. नहीं जी, हमारा दावा नहीं है. आशिष शेलार, प्रसाद लाड दृश्यांमध्ये दिसत आहेत. नवी मुंबईच्या आमदार सुद्धा आपल्याला मंदा म्हात्रे दृश्यांमध्ये दिसत आहेत. हे सगळेजण आज आणि उद्या म्हणजे 288 आमदार आज आणि उद्या शपथ घेतील. भाजपचे सर्वाधिक 33 नवे आमदार विधानभवन परिसरामध्ये आज नव्यानं दाखल होणार आहेत. तर शिवसेनेचे 14 आणि NCPचे 8 आमदार
उबाठाचे 10, काँग्रेसचे 6 नवे आमदार. याआधी अनेकदा आमदारकी ज्यांना मिळालेली आहेत त्यांच्या व्यतिरिक्तचे हे आकडे आपण बघतोय, जे नव्याने पहिल्यांदा विधानभवन परिसरामध्ये येतील. मात्र शरद सोनवणेंचा जागा वाटपामध्ये तिकीट देताना पत्ता कट झाला. मात्र शरद सोनवणे अपक्ष उभे राहिले आणि निवडून देखील आले. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल, पहिल्यांदा मनसे या पक्षामधून तुम्ही आमदार झालेला, नंतर पराभव झाला, नंतरच्या टीममध्ये कोणत्याही पक्षाचं तिकीट मिळालं नाही, अपक्ष निवडून आला, आजचा पहिला दिवस आहे, काय सांगाल? अतिशय आनंद आहे. जनतेने संघर्ष केला आणि मी संघर्ष योद्धा म्हणून पुन्हा एकदा या राज्यामध्ये सर्वांच्या समोर आलो. संघर्ष योद्धा म्हणून जी भावना जी आज जनतेतून आली, मी त्याच्यामुळे समाधानी आहे. आणि ह्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये, म्हणजे भारतातलं सगळ्यात मोठं विधिमंडळ जर कुठलं आहे तसं पाहायला गेलं तर कायद्याचं संरक्षण करणारं ते माझं महाराष्ट्र आहे, प्रगत महाराष्ट्र. त्या महाराष्ट्राच्या प्रेमायसेसमध्ये मी आलो. मी जनतेला धन्यवाद करतो आणि महाराष्ट्राच्या तमाम असलेल्या लोकांचे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मात्र इथं मी 100% खांद्यावर घेऊन लढेल असा विश्वास मी महाराष्ट्राला देतो. तुम्ही अपक्ष आहात, नेमका तुम्ही पाठिंबा कोणाला दिलाय महायुतीमध्ये, भाजपाला की शिवसेनेला? मी महायुतीला पाठिंबा दिलाय. महायुतीमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे माझे शिवसेनेचे नेते आहेत, पण देवेंद्रजी बरोबर काम करण्याचा आनंद मी कमवलेला आहे. त्यांच्याने माझे संबंध हे सर्वश्रुत आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी, उपमुख्यमंत्री अजितदादा या सगळ्या महायुतीबरोबर मी 5 वर्ष काम करणार आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी अपक्ष आमदार शरद सोनवणे. मी अपक्ष जरी असलो तरी मी महायुतीला पाठिंबा दिल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. अतुल भोसलेंची ही प्रतिक्रिया आपण पाहिली आणि त्या पाठोपाठ आपल्याला वेगवेगळ्या आमदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. आज आणि उद्या 288 आमदारांचा शपथविधी होणार आहे आणि परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल आणि विरोधी पक्षनेता संदर्भातल्या ज्या विरोधी पक्षनेता कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. विधान परिषद सभापतींची निवड होण्याची शक्यता आहे. विशेष अधिवेशन होत आहे. विशेष अधिवेशनाच्या सभापतींची निवड होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या सभापतींचं पद हे गेल्या 2 वर्षांपासून रिक्त आहे. दरम्यान सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. त्याच दिवशी विधान परिषदेच्या सभापतींचीही निवडणूक होण्याची शक्यता आहे.